मी ओमप्रकाश उडान वास्तव न्यूजच्या रोखोक या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण रोखोक मध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय बघणार आहोत आणि तो म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातला। गेल्या 4-5 वर्षापासून आपण बघतो आहोत शेतकऱ्यासमोर अनेक नैसर्गिक संकट जे आहेत ते एकामागून एक उभा राहत आहेत। याबरोबरच शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही। शेतकरी आपली शेती पिकवतो परंतु त्याचा माल विकताना त्या शेतीमालाचे भाव पडलेलेच असतात हे आपल्याला दिसून येते। यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठा होतोय, उत्पन्न होतंय त्या तुलनेत, परंतु त्याला भाव मिळत नाही, म्हणून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी सापडत आहेत। याबरोबरच गेल्या 4-5 वर्षापासून वादळ वारे, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट या सगळ्या ज्या संकट जे आहेत हे शेतकऱ्यांसमोर दिवसेंदिवस काही दिवसाच्या अंतराने येऊन ठेपत आहेत। यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय, परंतु यासाठी शासनाकडून घोषणा होते, याच्या संदर्भातली नुकसान भरपाईची पाहणी करण्यात येईल, त्यासाठी अनुदान देण्यात येईल, अशा सगळ्या गोष्टी होतात। परंतु यामध्ये आपल्याला प्रशासनाकडून फक्त कागदपत्राचा कट्ट्याकूट आणि राजकीय नेत्यांच्या दौऱ्याला आलावूत असंच आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं तर गेल्या ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टी झाली, शासनाकडून घोषणा झाली आणि प्रशासनाकडून अद्यापपर्यंत ही सगळ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नाहीये। आणखीन त्यांच्याकडून कागदपत्राची पूर्तता करा, KYC पूर्ण करा, आधार कार्ड द्या, बँक पासबुक द्या, हा जो आहे प्रशासनाकडून फक्त कागदपत्रांचाच कथ्याकूट चालल्याचं आपल्याला दिसून येते। याबरोबर ना राजकीय नेते हे तर आहेत, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात, आम्ही शेतकऱ्याच्या सदैव सोबत आहोत असं म्हणतात, परंतु या राजकीय नेत्यांच्या फक्त दौऱ्याला ऊत आल्याचं आपल्याला बघायला मिळते। आता जर बघितलं आपण तर दुष्काळ हा नोव्हेंबर मध्ये जाहीर झालाय आणि या राजकीय नेत्यांचे दौरे चक्क मे महिन्यामध्ये चालू झालेत, मध्ये आता मान्सूनचं आगमन झालंय आणि या राजकीय नेत्यांना आता शेतकऱ्यांचा पुळका आल्याचा आपल्याला विविध ठिकाणी दिसून येते। मग एवढे दिवस तुम्ही काय झोपले होते का? त्यावेळेस शेतकऱ्यांची तुम्हाला आस्था नव्हती? हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होत आहे। मध्यंतरी निवडणुका लागल्या, या निवडणूक काळामध्ये या नेत्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, त्यासाठी ठिकठिकाणी जाऊन त्यांनी प्रचार सभा सुद्धा घेतल्या। मग त्यावेळी तुम्हा एकालाही शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान दिसलं नाही की दुष्काळ दिसला नाही का? त्यावेळी तुम्ही एखादा गॉगल घातला होता? हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। तुम्हाला जर तुम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहात असं बोलता, मग निवडणूक काळामध्ये तुम्हाला या प्रचार सभा घेताना एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर जावं वाटलं का? का तुम्ही गेले का? आणि त्यावेळी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय या नुकसानीची पाहणी तुम्ही केली आहे? तर मला तरी ते तसं काही दिसून आलं नाही। म्हणून तुम्ही जर खरोखर शेतकऱ्यांचे कैवारी असाल, सदैव शेतकऱ्यांच्या पाठी असाल, तर तुमच्या डोक्यामध्ये सतत शेतकरी पाहिजे। शासनाकडून दुष्काळाची घोषणा झाली, दुष्काळाच्या सवलती ज्या आहेत त्या काय काय असाव्यात त्याचं परिपत्रक शासनाने काढलंय, परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तुम्ही मे महिन्यामध्ये दुष्काळाची पाहणी करताय, दुष्काळ परिस्थितीची पाहणी करताय आणि शेतकऱ्याबद्दल सहानुभूती दाखवताय। ही कुठली पद्धत आहे तुमची? ठीक आहे, निवडणूक काळामध्ये तुम्हाला तुमच्या पक्षाची जबाबदारी असते, मतदार तुमचा जो उमेदवार आहे त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा असते, परंतु त्यावेळी तुम्हाला शेतकऱ्याचं हित का बरं दिसलं नाही? त्यावेळी तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलात का? एखाद्या शेतकऱ्याचं फळबाग जळाली, त्याची काय परिस्थिती आहे, किती वर्षापासून तो आपल्या लेकराप्रमाणे या फळबागाला सांभाळतोय, त्याची काय परिस्थिती आहे ही तुम्ही कधी बघितली? हे सगळं झालं, निवडणुका झाल्या, आता मतमोजणी आहे आणि तुम्ही आता मे महिन्यामध्ये दौरे काढताय। कमालीची गोष्ट आहे। तुम्ही एकीकडे शेतकऱ्यांचे कैवारी मानता, आम्ही शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे असे म्हणता, परंतु तुम्हाला सदैव शेतकऱ्यांचं लक्ष राहतंय का? ते तुमच्या डोक्यामध्ये असतंय का? हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे। म्हणून शेतकऱ्यांनी फक्त शेतीमाल पिकवायचा आणि शासन आणि व्यापारी ज्या भावात घेतील त्या भावात घ्यायचा। फार खेदाची गोष्ट आहे। बाकी जर कंपनीच्या, ब्रँडेड कंपनीचे आपण जर काही गोष्टी बघितल्या, साहित्य बघितलं, तर MRP प्रमाणेच ते शेतकऱ्यांसह सर्वांना खरेदी करावं लागते। मग ते बनवलेलं साहित्य कंपनी जी किंमत ठरवी त्या किमतीतच विकावं लागतंय, तर शेतकऱ्याचा शेतीमाल का नाही?
शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव शेतकरी ठरवू शकत नाही. शेतकऱ्यांनी फक्त शेतामध्ये मेहनत करायची, राबायचं, त्यासाठी लाखो रुपये खर्च करायचा आणि त्याचा शेतीमाल घरामध्ये येऊन पडला की भाव मात्र पडलेले. अशाने कधी शेतकरी वर येणार आहे? आणि तुम्ही शेतकऱ्याबद्दल सहानुभूती दाखवताय तरी कशी? आणि शेतकऱ्यासमोर वारंवार संकटे उभा राहत आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी अति पाऊस, कधी वादळ वारं, कधी अवकाळी पाऊस. या सगळ्या गोष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय आणि हे सगळं करत शेतकऱ्यांना आपल्या संसाराचा रहाडगाड हाकावा लागतोय. शेवटी शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही? नुसतं म्हणताय तुम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहेत, शेतकऱ्याची हित जोपासणारी, आम्ही शेतकऱ्यांची कैवारी. अरे त्या कैवारीची काय परिस्थिती आहे? कधी बघितली जवळून जाऊन? कसा शेतामध्ये राबतोय तो, कशी मेहनत करतोय, त्याच्या मालासाठी किती खर्च होतोय, त्याला त्या खर्चातून किती उत्पन्न भेटतंय? आणि यामधून शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी सापडत आहेत. मग त्याला कधी शेती विकावं लागते, कधी घर विकावं लागतंय, कधी व्याजाने पैसे काढावे लागतात, कधी बँकचं लोन करावं लागते आणि या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे तो हतबल होतोय आणि हतबल झाल्यानंतर त्याला हे घेतलेलं लोन सुद्धा भरणं जड जात आहे. काय बिकट परिस्थिती आहे. त्यांनी स्वतःचा माल पिकवायचा आहे, मेहनत करायची, सगळं करायचंय आणि भाव मात्र शासन आणि व्यापारी ठरवला. किती शोकांतिक आहे. बाकी जर ठिकाणी बघितलं आपल्याला तर कंपनीने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच आपल्याला सगळ्या वस्तू घ्याव्या लागतात. मग शेतकऱ्यांचा शेतीमाल का नको? शेतकऱ्यांनी त्याची किंमत का नको ठरवायला? अरे आम्ही असं कसं म्हणणार आपण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा जगांचा कैवारी आहे? अरे नुसत्या बोल घेवडेपणा भास झाला. शेतकऱ्यांचा तुम्हाला खरंच कळवाळा आहे तर तुम्ही शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असलं पाहिजे. नुसते दौरे करून, नुसती सहानुभूती दर्शवून, पाहणी करून आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या सोबत आहोत असं बोलून होणार नाहीये. शेतकऱ्यांना त्यासाठी शासनाने अनुदान देणं सुद्धा गरजेचं आहे. आज जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक संकट तर आहेतच आहेत, परंतु रानटी पाळीव प्राणी जे आहेत त्याच्यामध्ये रानडुकर असेल, हरिण असेल, गोगलगाय असेल, या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झालंय. त्यासाठी त्याला तार कंपाऊंड करावा लागतो, कधी कधी त्या झटका मशीनचा तो अवलंब करतो. पण शेतकऱ्यांचा खर्च याच्यामध्ये आडमाप वाढत आहे आणि उत्पन्न कमी प्रमाणात येत आहे. त्यामध्ये निसर्गाचा लहरीपणा आहे. उत्पन्न कमी येऊनही त्याला भाव पाहिजे तेवढा मिळत नाही. यामुळे खरा शेतकरी आर्थिक अडचणी सापडलाय. तुम्ही त्याला कर्जमाफी नाही दिली तरी चालेल, परंतु त्याच्या शेतीमालाला उत्पन्नाच्या खर्चावर आधारित तुम्ही भाव द्या. तुम्ही कॅल्क्युलेशन करा त्याचा खर्च किती होतोय, खरीप पिकासाठी किती होतोय, रब्बी पिकासाठी किती होतोय, त्यातून त्याला किती पैसे एक्स्ट्रा मिळतात, खर्च जाता, मेहनत जाता, याचा कधी विचार करणार आहात का? नुसतंच बोल घेवडेपणानं म्हणणार शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्याचे आम्ही सदैव हीच जपासणारे. अरे हे नौटंकी तुमची बोलायची बात झाली. तुम्ही प्रत्यक्ष बांधावर जाऊन बघा, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बघा कशी परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे, त्याला किती आर्थिक अडचणीला सामना करावा लागतोय. आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्याचं कुटुंब होरपळत चाललंय आणि दिवसेंदिवस आर्थिक अडचणीमध्ये येत चाललंय. मग तुम्ही नुसती शेतकऱ्याबद्दल सहानुभूती दाखवणार का? आता नोव्हेंबर महिन्यामध्ये दुष्काळ जाहीर झाला, आणखीनही बहुतांश शासनाकडून अनुदान जाहीर झालंय, परंतु आणखीनही त्या याद्याच सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. मग यातून असं दिसून येते शेतकऱ्या शासन जे आहे हे दुष्काळ जाहीर करतंय किंवा अतिवृष्टीचं अनुदान जाहीर करतंय, परंतु प्रशासनाकडून फक्त कागदपत्राचा कठ्याकुटच कित्येक दिवस चालते आणि राजकीय नेत्यांच्या फक्त दौऱ्यांचा ऊत आल्याचंच आपल्याला दिसून येते. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही किती वेळा डॉक्युमेंट घेणार हो शेतकऱ्यांचे? आणखीन डिसेंबरच्या काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान भेटलं नाही, त्याच्या याद्या तुमच्याकडे ऑलरेडी आहेत ना. तुम्ही पुन्हा कितीदा याद्या गोळा करणार, कितीदा कागदपत्राचा कठ्याकूट करणार? म्हणून मला या निमित्तानं हेच सांगायचंय की शासनाकडून घोषणा होतात शेतकऱ्यांच्या संकटासंदर्भात, अनुदान जाहीरही करण्यात येते, परंतु प्रशासनाकडून फक्त कागदपत्राचा कठ्याकूट कित्येक दिवस चालतो आणि राजकीय नेत्यांच्या फक्त दौऱ्याचा ऊतच आल्याचं आपल्याला यावरून दिसून येते. म्हणून मला म्हणा या निमित्तानं एवढंच सांगायचंय, तुम्ही खरोखर शेतकऱ्यांचे कैवारी आहात, हीच जोपासणारे आहात, तर तुम्ही शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर प्रत्येक वेळी बांधावर जा आणि त्याला आर्थिक मदत मिळवून द्या. नाही तुम्हाला या गोष्टी नाही द्यायच्या, त्याला कर्जमाफी नाही द्यायची, तर त्या शेतीमालाला योग्य भाव द्या. योग्य भाव दिला तर तो भिकाऱ्यासारखं तुमच्याकडे मागणार सुद्धा नाही. अनुदानाची गरज नाही त्याला, कुठल्याच गोष्टीची गरज नाही. पण त्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला तुम्ही त्याला रास्त भाव द्या. त्याचा खर्च किती होतोय याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि त्या पद्धतीने त्याच्या शेतीमालाला भाव द्या.
तुम्हाला तो अनुदानही मागणार नाही आणि तुम्हाला कर्जमाफीही मागणार नाही, एवढा उदार तो आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याला अडचणीत आणताय, कारण त्यांनी तुमच्याकडे आलं पाहिजे, तुमची आठवण त्यांनी केली पाहिजे. अरे असं नाही, या शेतकरी राजा हा खरोखर जगाचा पोशिंदा आहे, परंतु त्याच्या उत्पन्नावर आधारित, त्याच्या खर्चावर आधारित तुम्ही शेतीमालाला भाव द्या. त्याला कुठलीच गरज नाही, त्याला ना अनुदानाची गरज आहे ना त्याला कर्जमाफीची गरज आहे, कुठलीच गरज नाही. तुम्ही फक्त त्याच्या शेतीमालाला योग्य भाव द्या. या निमित्तानं मला एवढंच सांगायचंय. आणि खरोखरच शेतकऱ्यांच्या व्यथा फार बिकट आहेत, त्याचं कुटुंब फार हालाखीचं जीवन जगत आहे, परंतु ते यांना दिसणार नाही, यांना आठवणार नाही. म्हणून या निमित्तानं मला एवढंच सांगायचंय, शासनाकडून घोषणा होतात शेतकऱ्यावर संकट आले की, आणि प्रशासनाकडून बहुतांश दिवस फक्त कागदपत्राचा कत्याकूट, आणि राजकीय मंडळीला तर काय त्यांच्या दौऱ्यालाच होत, नुसते येणार, दौरे करणार, पाणी करणार, मागणी करणार. अरे त्याचा पाठपुरावाही करा, ते तुम्ही मागणी केलेली शेतकऱ्याला मिळवून द्या, तर तुमच्या त्या मागणीला यश आलंय असं म्हणता येईल. चला तर मित्रांनो, वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय घेऊन परत भेटत राहू. परंतु तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर रोखोक मध्ये आपण येथेच थांबूया, परत असंच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.